शक्तिशाली स्फोटाने हादरली दिल्ली। राजधानीवर दहशतवादी हल्ला। लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर 1 जवळ भीषण स्फोट। लाल किल्ल्याजवळील स्फोटामध्ये 11 जणांचा मृत्यू तर 30 पेक्षा जास्त जण जखमी। मृतांचा आकडा वाढण्याची भीती। संध्याकाळी गर्दीच्या वेळी सिग्नलवर थांबलेल्या कारमध्ये स्फोट। आसपासच्या कारच्या उडाल्या ठिकऱ्या। दिल्ली स्फोटातील घटनेवर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख। स्फोटातील मृतांना मोदींनी वाहिली श्रद्धांजली। दिल्लीच्या सुभाष मार्ग सिग्नलजवळ I-20 हुंडाई कारमध्ये स्फोट। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची माहिती। सर्व दृष्टीने स्फोटाचा तपास सुरू असल्याची दिली माहिती। केंद्रीय मंत्री अमित शहांनी लोकनायक रुग्णालयाला दिली भेट। दिल्ली स्फोटातील जखमींची शहांकडून विचारपूस। घटनास्थळी भेट देत घेतला आढावा। पंतप्रधान मोदींची गृहमंत्री अमित शहांसोबत चर्चा। लाल किल्ल्यावरील झालेल्या स्फोटाची घेतली माहिती। दिल्लीतील कार स्फोटानंतर आर्थिक राजधानी मुंबईसह इतर महत्त्वाच्या शहरांमध्ये हाय अलर्ट जारी। मुंबईमध्ये महत्त्वाच्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त। दिल्ली स्फोटांच्या काही तास आधीच दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश। जैश ए मोहम्मद आणि अन्सार गझवा उल हिंदच्या दहशतवाद्यांना अटक। नमस्कार, मी फराह खान। तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आजची सगळ्यात मोठी बातमी आहे राजधानी दिल्लीमधून। एका शक्तिशाली स्फोटाने राजधानी दिल्ली हादरली आहे। संध्याकाळी सुमारे 6:52 लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर 1 जवळच्या सुभाष चौक सिग्नल जवळ एका हुंडाई I-20 कारमध्ये स्फोट झाला। हा स्फोट इतका भीषण होता की कारच्या शेजारी उभ्या अनेक वाहनांनी पेट घेतला आणि सर्वत्र धुराचे लोट उठू लागले। धावपळ माजली। हा स्फोट इतका भीषण होता की आसपासच्या परिसरामध्ये हादरे जाणवले। खिडक्यांच्या ठिकऱ्या उडाल्या तर स्फोटाच्या ठिकाणी असलेल्या सर्व वस्तूंच्या चिंधड्या उडाल्या आणि त्यामुळे घटनास्थळी उपस्थित असलेल्यांचा जागीच मृत्यू झाला। दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लाल किल्ला मेट्रो स्टेशन समोर संध्याकाळची वेळ असल्याने प्रचंड ट्रॅफिक होतं। रस्त्यावर ट्रॅफिकचा सिग्नल लागला आणि कार थांबली। त्यानंतर अचानक त्या कारमध्ये स्फोट झाला। स्फोटामुळे आसपासच्या कारच्या काचा फुटल्या आणि अनेक वाहनांनी पेट घेतला। तर कारचा शक्तिशाली असा स्फोट झाला आहे। त्यानंतर काही किलोमीटरपर्यंत या स्फोटाचे आवाज आलेले होते आणि जे लोक इथं उपस्थित होते त्यांचे कान सुन्न झाले होते। तर लाल किल्ल्याजवळ नेमकं काय घडलं ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। लाल किल्ला मेट्रो स्टेशन जवळ कारचा स्फोट झालेला आहे आणि हे मेट्रो स्टेशन लाल किल्ल्याच्या अगदी जवळ 400-500 मीटर अंतरावर आहे आणि गेट नंबर 1 जवळ इको व्हॅनमध्ये हा ब्लास्ट झालाय। संध्याकाळी 6:45च्या सुमारास शक्तिशाली असा हा स्फोट झालेला आहे। तर स्फोटानंतर आसपासच्या कार जळून खाक झाल्या आणि गर्दीच्या ठिकाणी हा स्फोट झाला। ज्या वेळेला प्रचंड गर्दी असते, मेट्रोमधून लोक बाहेर पडत असतात, त्याच मेट्रोच्या गेट समोर गर्दीच्या वेळी हा स्फोट झाला। मृतांचा आकडा वाढण्याची भीती याच्यामध्ये व्यक्त केली जाते। तर 10 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आतापर्यंत समोर आली आहे। हा आकडा वाढू शकतो। परिसरातील इमारतींच्या या स्फोटानंतर काचा फुटलेल्या होत्या। काही तासांपूर्वीच दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश झाला होता आणि त्यानंतर राजधानी दिल्लीमध्ये हा स्फोट झाला। तर फरीदाबादमधून
2900 किलो स्फोटकं हस्तगत करण्यात आली होती। आज दिवसभरामध्ये बॉम्ब स्क्वॉडकडून संपूर्ण परिसरामध्ये सर्च ऑपरेशन आता सुरू करण्यात आलं आहे। तर अशा पद्धतीच्या या घडामोडी आज दिवसभरामध्ये देशात घडलेल्या आहेत। तर ही दृश्य आपण बघू शकतोय, या गाड्यांच्या चिंधड्या उडालेल्या आहेत आणि त्यानंतर तपास यंत्रणा इथं आपल्याला सज्ज असल्याचं पाहायला मिळतंय। डॉग स्क्वॉड इथं पोहोचलेले आहे। श्वान पथकामार्फत तपासणी केली जाते, कारण एका कारमध्ये स्फोट झालाय आणि हा दहशतवादी हल्ला असल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे राजधानी दिल्ली हादरली आहे। तर स्फोटानंतरची ही स्थिती आपण बघू शकतोय, भयावहता या स्फोटाची बघू शकतोय। ज्या गाड्या तिथं उपस्थित होत्या त्यावेळेला त्यांची नेमकी काय दशा झाली आहे याची दृश्य आपल्याकडे आहे। दरम्यान ही लाईव्ह दृश्य आपल्याकडे आहेत राजधानी दिल्लीमधली, ज्या ठिकाणी हा स्फोट झाला होता तिकडची ही थेट दृश्य। संध्याकाळी 6:45च्या दरम्यान स्फोट झाला आणि त्यानंतर रात्री 11ची नेमकी काय स्थिती आहे त्याचा अंदाज आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून येऊ शकेल। सर्व यंत्रणा या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आणि श्वान पथकाकडून तपासणी केली जाते, कारण एका कारमध्ये स्फोट झालाय आणि हा स्फोट हा जो ब्लास्ट झालेला आहे तो बॉम्ब ब्लास्ट असण्याची शक्यता आहे आणि त्यामध्येच एका दहशतवादी संघटनेकडून हा बॉम्ब ब्लास्ट घडवला असल्याची शक्यता ही वर्तवली जाते, तशी माहिती येते। त्यामुळे आता फॉरेन्सिक टीम इथं पोहोचलेली आहे, त्यांच्याकडून तपास केला जातोय। त्याचबरोबर NIAची टीम पोहोचलेली आहे, सेंट्रल पोलीसची टीम सुद्धा या ठिकाणी आहे। आधी तर इथं सगळ्यात आधी बचाव कार्य करण्यात आलं होतं आणि ज्यावेळेला बचाव कार्य सुरू होतं त्यावेळेला काही लोकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले, तर त्याच्यामध्ये काही जणांचा फक्त अर्धाच भाग शरीराचा बाहेर निघू शकला अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिलेली होती आणि काही लोकांचे हात पाय असतील किंवा वेगवेगळे अवयव हे वेगवेगळ्या ठिकाणी पडलेले होते, चिंधड्या त्यांच्या उडाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली होती। तर दिल्लीमध्ये नेमकं काय घडलं तो घटनाक्रम आपण समजून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। याच्यामध्ये संध्याकाळी 6:52 लाल किल्ला मेट्रो स्टेशन समोरील सिग्नलवर I-20 कार येऊन थांबलेली होती आणि गर्दीची वेळ यावेळेला होती। आसपासच्या कार सुद्धा त्यानंतर पेटल्या। गर्दीची वेळ असल्यामुळे रस्त्यावर प्रचंड ट्रॅफिक होतं आणि त्याच वेळेला या स्फोटाच्या चपाट्यामध्ये सर्व कार सुद्धा आल्या होत्या। अचानक सिग्नलवर थांबलेल्या कारमध्ये स्फोट झाला आणि त्याच्यामध्येच आजूबाजूला असलेल्या जेवढ्या काही कार होत्या, जेवढे लोक होते ते सुद्धा या आगीच्या या स्फोटाच्या सपाट्यात सापडले आणि त्याच्यामध्ये 10 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालाय। तर आताची दृश्य आपण बघू शकतो, रात्रीपर्यंत इथं फॉरेन्सिकची टीम आहे, इतरही टीम उपस्थित आहेत आणि दिल्लीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे। त्याचबरोबर देशातल्या 10 शहरांमध्ये, इतर महत्त्वाच्या 10 शहरांमध्ये सुद्धा हाय अलर्ट आहे। मुंबईमध्ये हाय अलर्ट आहे। मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांकडून सुरक्षेचा आढावा घेण्यात आला आहे। दरम्यान दिल्लीमधली ज्या ठिकाणी हा स्फोट झाला होता तिकडची दृश्य आपण बघू शकतोय, थेट दृश्य आहे, दिल्लीवर भ्याड हल्ला झालेला आहे।